कोल्हापूरच्या कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत वाढली। शिवसेनेने आपले उमेदवार बाहेरगावी पाठवले। मुश्रीफ आणि घाटगेंकडून उमेदवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप माजी खासदार संजय मंडलिक यांनी केलाय। तर मी तोंड उघडलं तर बात दूर तक जाएगी अशा शब्दात हसन मुश्रीफांनी मंडलिकांना इशाराच दिलाय। दबाव तंत्र किंवा आमिष दाखवण्याचा प्रकार या मतदारांना उमेदवारांना होऊ लागला, म्हणून खबरदारी म्हणून हे सर्व उमेदवार आम्ही बाहेरगावी नेलेले आहेत, अज्ञातस्थळी नेलेले आहेत। अशा वेळी एक आमची महिला उमेदवार चुकून गावात राहिल्यानंतर काही आमिष तिला दाखवली गेली, ती मुस्लिम समाजाची होती, त्यामुळे तिने माघार घेतली। शहरामधलं जे वातावरण आहे ते मोठ्या प्रमाणावर आमच्या बाजूला आल्याचं दिसतंय। पण अनेक कार्यकर्त्यांचे फोन येतात, शेकडो फोन येतात आणि त्यांनी सांगतात काही होऊ दे, माघार एवढी घ्यायची नाही। मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं, मंडलिक साहेबांचं काम किती, आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्यावर मी अजून बोलायला होतो, बात दूर दूर तक जाएगी। मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही, कारण त्याने आपलं तोंड आवरावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे। प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं सरकारला सुनावलेला आहे। एसआयटीचा रिपोर्ट तयार होता तर दंडाधिकारी कोर्टात का दिला नाही असा प्रश्न कोर्टानं जो आहे तो राज्य सरकारला केलाय। सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलंय। पुढील आठवड्यामध्ये प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करणार आहात की नाही असा थेट सवाल देखील यावेळेला कोर्टानं केला। दिशाचा मृत्यू हा अपघाती नव्हता, तसंच तिच्यावर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। या संदर्भात आज सुनावणी जी आहे ती पार पडली आहे। तर शीतल तेजवानीची तब्बल 4.5 तास आज चौकशी झाली आहे। मुंडवा जमीन प्रकरणाच्या जमिनीचे व्यवहार पोलिसांनी तपासलेले आहेत। तेजवानीनंतर दिग्विजय पाटलांना चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे, त्याची माहिती आता समोर येते। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नवं अपडेट आलंय ते आपण पाहूयात। पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी करण्यात आलेली आहे। महारवतनाची जमीन मालकाकडून पॉवर ऑफ अटर्नी करून घेताना किती रक्कम दिली होती, पोलिसांचा तेजवानींना हा सवाल पाहायला मिळतोय। जर रक्कम दिली असेल तर ती रोख दिली, चेकनं दिली की बँक ट्रान्सफरनं दिली आणि किती जणांना दिली असा सवाल देखील पोलिसांनी केलाय। 2007 पासून मुंडवा जमीन प्रकरणाचा व्यवहार पोलिसांनी तपासलेला आहे। याच व्यवहाराचे जवळपास 1000 दस्तावेज पुणे पोलीस आता तपासणार आहेत। तर 275 जागा मालक हे मूळ आहेत, त्यांच्याशी तुमचा संपर्क झाला होता का असा सवाल देखील करण्यात आलाय। गरज पडल्यास तेजवानीला चौकशीसाठी पुन्हा बोलावणार असून शीतल तेजवानी चौकशीला सहकार्य करणार असल्याची देखील माहिती मिळते। तेजवानींबाबत पूर्ण तपास झाल्यानंतर दिग्विजय पाटीललाही चौकशीला बोलावलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर मुंडवा जमीन प्रकरण किचकट असल्यानं तपास करण्यासाठी वेळ लागणार अशी देखील पोलिसांकडून माहिती मिळते। तर बातमी आहे मालेगावमधून। बातमी आता मालेगावमध्ये चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या केल्यासंदर्भात गिरीश महाजन यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती। महाजनांनी डोंगराळे येथील पीडित मुलीच्या घरी जाऊन ही भेट घेतली। यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। तर डोंगराळे गावातील 3 वर्षीय चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जी आहे ती पीडित कुटुंबासह ग्रामस्थांनी लावून धरली। मला वाटतं अशा लोकांना तात्काळ फार वेळ देण्याची गरज नाही, नाहीतर मग वर्षानुवर्ष केसेस चाललेल्या आहे, मग पुढे राष्ट्रपतींकडे शिफारस, मग पुन्हा कोर्ट। त्यापेक्षा मला असं वाटतं की अशा पद्धतीने इतक्या क्रूरपणे कुणी हत्या करतंय, व्यभिचार करतंय लहान मुलीवर, चिमुकलीवर, 3 वर्षाच्या मुलीवर, मला वाटतं त्यांना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे। माननीय मुख्यमंत्री मोदयांची हीच भूमिका आहे। मी त्यांच्याशी आताही बोललो येताना गाडीमध्ये। त्याचबरोबर फास्टट्रॅकमध्ये टाकावं, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत त्यांच्याकडे केस सोपवावी, मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी ते मान्य केलेलं आहे की मी केस स्वीकारतो म्हणून, कारण त्यांना वेळेचाही अभाव आहे।
तर पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याबाहेर आज पतित पावन संघटनेनं आंदोलन केलं. आयुक्त नवल किशोर राम यांच्या घराबाहेर शेकोटी पेटवत हे आंदोलन करण्यात आलं. वायू प्रदूषण रोखण्यासाठी रात्री शेकोटी पेटवू नका असे पालिका आयुक्तांनी आदेश दिले होते. दरम्यान आयुक्तांनी आंदोलकांची भेट घेतली. या निर्णयावरती फेरविचार करू असं देखील आयुक्तांनी यावेळेला सांगितलं. गौरव पेटवलं साहेब आम्ही खास कुठून आणला आहे तुम्ही म्हटलं सर शेकोटी घ्यावी जे पर्यावरण जे काही कीटकनाशक असतील त्याचं दूर 100% चांगलं आहे आपल्या. तेवढीच एक की आपण पण थंडीची थोडीशी ऊब घ्यावी. ह्याच्यापेक्षा अन्य प्रश्न आहेत, खड्डे आहेत, नदी दूषित आहेत. म्हणून साहेब आम्ही आपल्याला पण शेकोटी घ्यावी अशी एक विनंती आहे. चला ठीक आहे, विरोध दाखवण्याचे खूप चांगला तरीका आहे तुमचा. मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण कसं आहे की जेव्हा आपण सार्वजनिक हितमध्ये काही निर्णय घेत असतो, जर आपल्याला मान्य नसेल तर येऊन चर्चा करायला पाहिजे. साहेब आमची एक रिक्वेस्ट आहे की ह्याच्यापेक्षा साहेब तुम्ही काम करता ते लय भारी आहे, पण हा मुद्दा नाहीये. आपण आपल्यासारख्या हे मुद्दा नाही, हे मुद्दा तुम्ही तयार करताय. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटेंची कोर्टात याचिका जी आहे ती पाहायला मिळते. पोलीस स्टेशन आणि कोर्ट माझं माहेरघर झालंय असं उज्ज्वला थिटेंनी म्हटलंय. केस चालू असताना निवडणुकीचा निकाल देता येत नाही असं देखील थिटेंचे वकील यांनी म्हटलंय. अनगर नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटेंनी उमेदवारी अर्ज केलेला होता. माझा अर्ज मुद्दाम बाद करण्यात आल्याचं उज्ज्वला थिटेंनी आरोप केला. पाटील परिवाराच्या विरुद्ध मला पोलीस स्टेशन असो किंवा आता हे कोर्टामध्ये ते सारखं माझं माहेरघरच झाले. बालहक्कमध्ये हेलपाटे मारायचे, मानवी हक्क आयोगात हेलपाटे मारायचे, मोहोळ पोलीस स्टेशन असो, सोलापूर SP ऑफिस असो, ॲडिशनलचा कडे जाणं येणं असो किंवा DYSP सर, आणि आता नवीन सोलापूर जिल्हा न्यायालय राहिलं होतं ते आता इथं हेलपाटे चालू होतील. त्यामुळे मला काय ते नवीन नाही आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. त्याची जी सुनावणी आहे ते टाइम बाउंड करावी लागते. त्याच्या पुढे जाता येत नाही. हार्डली 5 ते 7 दिवसामध्ये पूर्ण प्रकरण ऐकून ह्याच्यामध्ये निकालच द्यावा लागतो. त्याच्याशिवाय निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुढे जात नाही असा कायदा आहे. बिनविरोध झाली, आत्ताच बिनविरोध अशी डिक्लेअर करताच येत नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला. मीडियामध्ये काय चाललंय ते सोडून द्या 2 मिनिटासाठी. सोशल मीडियामध्ये वगैरे आपण बरंच बघतो की बिनविरोध झाली वगैरे वगैरे, परंतु आणखीन प्रोसेस चालू आहे. न्यायालयामध्ये आमचं अपील चालू आहे. त्याचा निकाल ज्या वेळेला कायदेशीररित्या डिक्लेअर करायचा त्याच वेळेला निवडणूक निर्णय अधिकारी यांना डिक्लेअर करता येतो, त्याच्यात करता येत नाही. तर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राजे एकत्र आले. दोन्ही राजेंच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहितेंना शुभेच्छा पाहायला मिळतात. सातारा नगरपालिकेमध्ये भाजपा सर्व जागा जिंकेल असा विश्वास शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला. काँग्रेसच्या काळात फक्त आश्वासनं होती, भाजपनं वचनपूर्ती केली असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे. सर्वच्या सर्व जागा आपण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहे. मान्य अमोल मोहिते यांचं सुद्धा कमळ या चिन्हावरच आपण ही निवडणूक सुद्धा लढवतोय. नक्कीच साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची नगर परिषद आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येतील. पूर्ण काँग्रेसचा बालेकिल्ला होता पश्चिम महाराष्ट्रात. आज बदल का झाला? कारण केवळ आश्वासनं त्या काळात दिले गेले, पण ती आश्वासनाची वचनपूर्ती जर कोणाच्या माध्यमातून झाली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून झाली.